गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. चिंतनाचा प्रभाव. मनुष्य काहीही नवीन निर्मिती करू शकत नाही. विज्ञानवादी ज्याला नवीन निर्मिती म्हणतात, ती नवीन निर्मिती कधीच नसते, फक्त मूळच्या वस्तूमध्ये बदल केलेला असतो. मनुष्य धडपणे एकाग्र चित्ताने विचारही करू शकत नाही. जेव्हा कोणत्याही गोष्टीवर एकाग्र चित्ताने विचार करायची पाळी येते, तेव्हा 1 तासात 10,000 तरंग मनात उठतात. कोणती दिशा योग्य किंवा अयोग्य, किंवा कोणता विचार योग्य किंवा अयोग्य, याचा नक्की निर्णय मनुष्य घेऊ शकत नाही. मनुष्य मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मनुष्याचे मन आपोआप स्थिर होऊ शकत नाही. यासाठी त्याला उपासना व चिंतनाची नितांत गरज असते. साधकाला जर उन्नत अवस्था प्राप्त करावयाची असेल, तर त्याने चिंतनाची सवय लावून घ्यावी. कितीही वाचन केले व त्यावर विचार केला तरी ते प्रभावी ठरू शकत नाही. चिंतनाचा प्रभाव केव्हाही जास्त पडतो. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा देवाचे गुरूंचे नामस्मरण करीत राहावे. चिंतनाचा परिणाम नेहमी चांगलाच होतो. जे भक्ती मार्ग आचरतात त्यांनी नेहमी चिंतन करावे. काही लोकांना कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळते, तर काही लोकांना जास्त कष्ट व उत्पन्न कमी मिळते. त्यांनी मनात दुःखी व कष्टी होऊ नये. प्रयत्न चालूच ठेवावा. प्रगतीचे पुष्कळ टप्पे असतात. पुष्कळ जिने चढावयाचे आहेत. आपण मोजत बसू नये. आपण फक्त चालत राहावे. तुमच्या चांगल्या पूर्व सुकृतामुळे तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु मिळालेले आहेत. आपण या चरणांजवळ स्थिर व्हावे. ज्याची जशी पात्रता असेल व वाढेल त्या मानाने त्याची प्रगती होणार हे निश्चित. आपली चाल कशी आहे जे ज्याचे त्याने ओळखावे. आपण जी कास धरली आहे ती सोडू नका. हीच शेवटी आपल्याला मदत करणार आहे. तुमची कल्पना असेल की ही शक्ती आपल्याला कितपत मदत करील. जर तुमची पात्रता वाढलेली असेल तर अनेक पटींनी ही शक्ती मदत करू शकते. तुम्ही फक्त तुमची पात्रता वाढवा. शक्ती देणारे देव आहेत. कोणाला किती मदत द्यायची हे त्यांना सांगावे लागत नाही. ते त्यांना बरोबर कळते. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.